अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जाओ, शुभ जावो आणि स्वामीमय जावो. तर आज आहे अमावस्या आणि अमावस्या संध्याकाळी चालू होणार आहे. तर उद्या 4:02 दुपारी संपणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता अमावस्या लागणार आहे. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करतात की आपला पितृदोष कमी होण्यासाठी या अमावस्याला सेवा केल्या जातात आणि त्या आवर्जून करा असं सांगेल. त्याने आपले पितृदोष कमी होतात. आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी अमावस्येला काही गोष्टी आपल्या घरात घडणं खूप आवश्यक असतं. आणि तुम्हाला सांगेल, अमावस्या ही कधीही वाईट नसते. आपल्या घरात जेव्हा बघा लक्ष्मी मातेची आपण पूजा करत असतो, दिवाळीला देखील अमावस्या असते बरोबर. तर अमावस्या ही वाईट नसते. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी की लक्ष्मी मातेचं म्हणजे आपल्या घरात आगमन होण्यासाठी अमावस्या हा तिथी खूप पवित्र मानला जातो. आणि त्या दिवशी आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या करायच्या असतात आपल्या घरामध्ये. आता त्या गोष्टी कोणत्या किंवा किंवा आपण काय असं केलं पाहिजे की आपल्या घरात माता लक्ष्मी या येतील. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन, आपल्या घरातील जे धूळ साचलेली असते ती राहू देऊ नका. आपलं घर हे नीट अँड क्लीन ठेवायचा प्रयत्न करा. अमावस्या असेल त्या दिवशी आवर्जून तुम्हाला सांगितलं, अमावस्या आणि शनिवार या दिवशी आपल्या घरातील जाळं जळमट जे असतं, फॅन वगैरे जे असतात त्या गोष्टी आपण स्वच्छ करायच्या आहेत. तुटलेल्या चपला असतील त्या आपण टाकून द्यायच्या आहेत, बाहेर फेकून द्या. ठेवू नका. फाटलेले कपडे वगैरे जुने कपडे असतात ते आपण बाहेर टाकून द्या. या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जात असते आणि माता लक्ष्मी तेव्हाच प्रवेश आपल्या घरात करेल. आता सेवा करत असताना तुम्हाला सर्वप्रथम सकाळी बघा, आता सेवा कधी करायची हा प्रश्न तर सगळ्यात आधी सगळ्यांना येईल, कारण 7 वाजता आपली अमावस्या लागणार आहे आज. म्हणून संध्याकाळची सेवा जी असतात, काही सेवा ज्या असतात त्या संध्याकाळी करत असतो आपण, त्या तुम्ही आज 7 नंतर करू शकतात. पण काही सेवा ज्या आपल्याला सकाळी, जसं समजा आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ करत असतो, तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 25 तारखेला या संपूर्ण सेवा करू शकतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन, जेव्हा पण आपण अंघोळ करत असतो तर अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यांचे, आपल्या घरातील जेवढे व्यक्ती असतील तेवढे, त्यांच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायला विसरू नका. अगदी छोटीशी पुडी येत असते, चुटकीभर पंचगव्य सगळ्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण अमावस्येला निदान करा. तुम्ही दररोज नाही जमत, धावपळ असते, टिफिन असतात, मुलांचं घाई असते, पण अमावस्या असा तिथी असतो त्या दिवशी आपण आवर्जून ही गोष्ट करा. आणि कुठलीही सेवा किंवा कुठल्याही गोष्टी करत असताना त्यामध्ये सातत्य असतं, त्याचा बेनिफिट जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. म्हणून दर अमावस्येला करा. पंचगव्य जे असतं ते चुटकीभर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यांचे, जेवढे काही व्यक्ती आपल्या घरात राहतात सगळ्यांच्या अंघोळीच्या पाण्यात टाका. त्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगेन, आपलं घर हे स्वच्छ करा. आपला उंबरठा जो असतो तो स्वच्छ करायचा आहे अमावस्याच्या दिवशी. हळदीचं लेप पण आवर्जून त्या दिवशी, नुसता हात जरी आपण फिरवला ना, हळद आणि आपल्याकडे गोमूत्र असेल मिक्स करा, थोडं पाणी घ्या आणि फक्त हात फिरवा. जास्त काही तिथे म्हणजे बसून पूजाच करा किंवा हेच करा ते करा ना. आपल्याला उंबरठा हा स्वच्छ ठेवायचा आहे. बऱ्याच महिलांचं असं म्हणा, एवढा वेळ नाही, फक्त अगदी बघा 2 मिनिटं लागतात, काही जास्त कालावधी लागत नाही. पाण्याने पुसा, नंतर हळदीचा थोडा हात लेपन बनवा आणि आपण हाताने त्याला स्प्रेड करायचंय. एवढं करायला काही वेळ लागत नाही जास्त, असं करू शकतात. पुढचा दरवाजा, आपला फ्रंट दरवाजा असतो तो स्वच्छ करायचा. आपलं घर स्वच्छ करायचंय. घर पुसत असताना त्या पाण्यामध्ये हळद, लिंबू, जाड मीठ, खडा मीठ असेल तर ते टाका. आणि जर तुमच्याकडे बघा जास्त नकारात्मक, गोमूत्र टाका. या पाण्या हे 4 वस्तू टाकून पुसा असं सांगेल. पण तुमच्या घरात बघा जास्त वादविवाद, जास्त भांडणं, अशा गोष्टी तुम्हाला वाटत असेल तर दररोज देखील, आता अमावस्येला मी सांगितलं या 4 वस्तू टाकूनच तुम्ही घर पुसा, पण त्यामध्ये सेंधव मीठ जर असेल तर ते वापरा. जाड मीठ असेल किंवा सेंधव मीठ असेल ना ते वापरा. त्याचा बेनिफिट जास्त प्रमाणात बघायला मिळेल. आणि तुमच्या घरात वादविवाद असतील त्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगेल, दररोज तुम्ही तुमचं घर पुसत असताना हिंग आणि सेंधव मीठ टाकून तुमचं घर पुसा. याच्याने देखील तुमच्या घरामध्ये कटकटी राहणार नाही, क्लेश हा कमी व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, तर हे नक्कीच करा. त्यानंतर मी दुसरं तुम्हाला सांगेल बघा, पितरांसाठी आपल्याला सेवा करायची असते बघा. पितरांसाठी अमावस्या हा तिथी खूप चांगला मानला जातो. त्या दिवशी सकाळी तुम्ही पितृस्तोत्र जे आहे ते पठण करू शकता. दर्श अमावस्या आहे म्हणून तुम्हाला सांगेल, कारण ज्येष्ठ महिना जो असतो यामध्ये पितरांना एक नैवेद्य दिला जातो. गावी बघा तुमची सासू सासरे असतील त्यांना विचारा, कारण माझ्याकडे आता सासू सासरे असल्यामुळे माझ्याकडे कालच पितरांना जेवण देण्यात आलं. कारण ज्येष्ठ महिन्यामध्ये आंब्याचा रस जो असतो त्याचा एक पितरांना नैवेद्य देतात. तो तुम्हाला जमला नाही तर अमावस्येच्या दिवशी नक्कीच मी तुम्हाला सांगेल, पितरांसाठी तुम्हाला दही भाताचा नैवेद्य अवश्य तुम्हाला ठेवायचा आहे. पितृस्तोत्र हे म्हणायचंय. या छोट्या छोट्या सेवा ज्या त्या आपल्या घरात निदान अमावस्येच्या दिवशी तरी करा.
थोडा वेळ लागतो बघा. पितृस्तोत्र म्हणायला तुम्हाला मोजून सांगते मी, 3-3.5 मिनिट लागतात फक्त, जास्त काही लागत नाही. अगरबत्ती प्रज्वलित करा, एक दिवा लावा आणि दक्षिणेला तोंड करून बसायचंय. आपल्याला पितृस्तोत्र म्हणत असताना एक जी चटई घेतो ती आपण बाजूला ठेवावी आणि आपण पठण करावं पितृस्तोत्र. अंघोळ केल्यानंतर लगेच पठण करावं. त्यानंतर हातपाय धुवा, चूळ काढा तोंडातून आणि नंतर देवपूजा करायची. म्हणजे देवपूजा करायच्या आधी आपल्याला पितृस्तोत्र सकाळी वाचायचंय. ठीक आहे. अंघोळ केल्या केल्या आपल्याला वाचन करून घ्यायचंय. घर वगैरे पुसायची, स्वच्छ करायची, पितृस्तोत्र म्हणावं, दक्षिणेला तोंड करून आपल्या घरातील बघावी दक्षिण दिशा कोणती आहे तिकडे तोंड करून बसावं, पितृस्तोत्र म्हणावं, हातपाय धुवा, त्यानंतर देवपूजा करा. नंतर आपल्याला दही भाताचा नैवेद्य त्या दिवशी दाखवायचा आहे. दही जेवढं आंबट असेल तेवढं चांगलं असतं. तर हा नैवेद्य आता कुठे दाखवायचा? आता तुमचं जर समजा बिल्डिंग मध्ये घर असेल तर तुम्ही गॅलरीत वगैरे ठेवू नका असं मी तर सांगेल. कारण गॅलरी म्हटलं तर आपल्या घरातलाच एक भाग येत असतो. तुमच्या टेरेसवरची जागा असेल तर तिथे तुम्ही दही भाताचा नैवेद्य आवर्जून ठेवा. हा नैवेद्य 12च्या आत ठेवायचा प्रयत्न करा. जास्त उशीर करू नका. जर तुम्हाला वरती पण म्हणजे तुम्ही ठेवू शकत नाही तर आपल्या घराच्या बाहेर तुम्ही बिल्डिंगच्या खाली जा किंवा घराच्या बाहेर एखादी झाड असेल तर तिथे पितरांसाठी तो घास आपण ठेवत आहे असं आपल्याला म्हणजे आपल्या मनात भाव ठेवून आपण तो घास ठेवायचा, नमस्कार करावा आणि घरी निघून यावं. या पद्धतीने तुम्ही पितरांना दही भाताचा नैवेद्य तिथे ठेवायचा आहे. दही भाताचा नैवेद्य ठेवत असताना त्यावरती चिमूटभर काळे तीळ जे असतात ते अवश्य टाकावेत. कारण पितरांसाठी जेव्हा आपण घास ठेवत असतो तेव्हा काळे तिळांचा वापर होत असतो आणि हे अवश्य सगळ्यांनी करा. त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल, पंचमहायज्ञ तुमच्या घरात करू शकतात. आता पंचमहायज्ञ कसा करावा ते तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ आपला झालेला आहे, ते तुम्ही बघू शकतात. पंचमहायज्ञ सुद्धा आपल्या घरात निदान अमावस्येच्या दिवशी अवश्य करा. त्याच्याने खूप फरक पडतो. तुम्हाला बघा, नारायण नागबली सारखे मोठे विधी दिलेले असतील तर हे विधी टाळू शकतं. असं पंचमहायज्ञ असतो हा. दररोजच्या दररोज तुमच्या घरात केलं तर अतिउत्तम. पण तुम्हाला दररोज जमत नाही तर निदान अमावस्येच्या दिवशी अवश्य पंचमहायज्ञ आपल्या घरात करावा. तसंच तुम्हाला सांगेल, पिवळ्या मोहरींची सेवा. पिवळ्या मोहरींची सेवा करत असताना बघा, आपण पिवळ्या मोहरी ज्या असतात त्या आपल्याला दुकानात मिळत असतात. सफेद मोहरी किंवा पिवळ्या मोहरी म्हणतात कुठे कुठे, तर ह्या आपल्याला केंद्रांमध्ये सुद्धा मिळत असतात. अगदी तुम्हाला 10 रुपयाची पोळी जी असते ना ती एवढी येत असते की ती आपल्याला बरेच दिवस जाते. ठीक आहे. त्यामुळे ती आणा. त्यामध्ये आपल्याला थोडी रक्षा घ्यायची. आपल्या उजव्या हातात घ्या. देवघरासमोर तुम्ही बसा. अमावस्येच्या दिवशी तुम्ही दिवसभरात म्हणजे 25 तारखेला दिवसभरात कधीही ही सेवा करू शकतात. आणि 24ला म्हणजे आजच्या दिवसाला संध्याकाळी 7ला अमावस्या लागणार आहे. तर तुम्हाला सांगेल, आज संध्याकाळी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकतात. मोहरी हातात घ्या. उजवा हात आहे माझा, हा सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल. उजव्या हातात मोहरी घ्या, थोडी रक्षा घ्या. त्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टक हे 11 वेळा म्हणायचं आहे आणि वेदोक्त वल्गा सुक्त हे आपल्याला मिळून जाईल नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये. हे सुद्धा तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. आणि म्हटल्यानंतर ह्या मोहरी आणि रक्षा जी असते ते आपल्या घरातील 4ही कोपऱ्यांना आपल्याला टाकायची आहे. ही सेवा ज्यांच्या घरात होते त्या घरात कटकटी, जे दुःख ते नाहीसं होत असतं. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ती बाहेर जात असते. आपल्या घरात खूप म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. आपल्या घरातील क्लेश, कलह जो असतो ना तो बाहेर जायला मदत होते. तर ही सेवा नक्कीच करा. किंवा तुमच्या घरात बघा आजारी असेल किंवा घाबरत असतील व्यक्ती किंवा जीव घाबरतो, आपण बोलतो ना कोणीतरी एकटं नाही राहायचं, मला म्हणजे घाबरतात, अशा गोष्टी घडत असतील तर ही सेवा नक्की करा. आणि दररोज देखील तुम्ही करू शकता. तुम्हाला जर तसं जास्त वाटत असेल प्रमाण तर दररोजच्या दररोज तुमच्या घरात ही सेवा तुम्ही करू शकतात. मात्र नॉर्मल आपण आहोत, काही नाही माझ्या घरात एकदम सुरळीत व्यवस्थित चालू आहे, तर तुम्ही निदान अमावस्येच्या दिवशी तरी ही सेवा करा. आणि तुम्ही 24ला संध्याकाळी 7 नंतर करू शकतात. 25ला दिवसभरात कधीही या सेवा करू शकतात. मात्र जी मोहरींची सेवा आहे ही संध्याकाळी आपण करू शकतो. कर्पूर होम जे असतात ते तुम्ही करू शकतात. कर्पूर होम कसा करावा तो आपल्या चॅनलवरती दिलेला आहे. तसंच तुम्हाला सांगेल की कर्पूर होम नंतर दुसरी सेवा म्हणजे नारळांचे उतारे जे असतात ते सुद्धा आपण आपल्या घरात करू शकतात. आता जे मी घर पुसायचं पाणी सांगितलं त्या पाण्याने आपल्या गाड्या ज्या असतात, 4 व्हीलर असू द्या, 2 व्हीलर असू द्या, या सुद्धा तुम्ही पुसू शकतात. कारण का आपल्या गाडींचा समजा ऍक्सिडेंट होत असेल वारंवार, जो कोणी आपल्या घरातील एखादी व्यक्तीचा वारंवार ऍक्सिडेंट होत असेल, अशा गोष्टी असतील तर त्या गाड्या ज्या असतात ह्या पाण्याने पुसू शकतात. जसं तुम्ही घर पुसायला पाणी बनवणार तसंच पाणी गाड्या
पुसण्यासाठी बनवा. आणि तुम्हाला सांगेल, ज्या मोहरी आणि रक्षा जी मंत्रून घेणार आहोत आपण, ती छोट्या छोट्या पोटल्या बनवायच्या आहेत. फोर व्हीलर जरी असली त्यामध्ये पण छोटी पोटली ठेवा. पिवळे वर्ष घ्या छोटे आणि पोटली बनवून तिथे ठेवून द्या. आणि छोट्या मोटरसायकल जरी असतील, त्यांची डिक्की असेल, कुठेतरी जागा असेल, तिथे तुम्ही पिवळ्या कपड्यामध्ये बांधून द्या. या अमावस्येपासून तर पुढच्या अमावस्येपर्यंत बांधू शकतात. पुढची अमावस्या जेव्हा येईल तेव्हा त्या काढून घ्या, वाहत्या पाण्यात विसर्जन करा. आणि नंतर आपण दुसऱ्या मोहरी जेव्हा मंत्रून घेणार आहोत तेव्हा आपण त्या बांधून द्यायच्या. अशा प्रकारे करू शकतो. वारंवार होणारे ऍक्सिडेंट जे असतात ते खूप म्हणजे प्रमाणात कमी होतात. हा माझा अनुभव आहे. स्वतःच्या आमच्या घरात सेवा केली त्यामुळे त्यांना खूप फरक पडला आहे. म्हणून तुम्हाला सांगेन ही सेवा खूप प्रभावी आहे. पण मात्र तुम्हाला सांगेन, अशा घटना जर घडत असतील, 11 वेळाच तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि 11 वेळाच वेदोक्त वल्गसुक्त म्हणायचंय. आता ह्या सेवा तुम्हाला समजा, जी मोहरींची सेवा झाली ही करता नाही आली, अमावस्या आहे, मासिक पाळी आहे, सुद्धा काही काही प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही बघा शनिवारी, येता शनिवार किंवा कुठलाही शनिवार घ्या, त्या दिवशी सुद्धा तुम्ही या मंत्रू शकतात मोहरी. आणि आपल्या गाडींना असू द्या किंवा आपल्या घरामध्ये तुम्ही टाकू शकतात. अशा पद्धतीने करा. जर जास्त वाईट बाधा असेल, बाहेरील बाधा तुम्हाला वाटत असेल, काही करणी बाधा, बाहेरील बाधा, अशा गोष्टी वाटत असतील, तर तुम्हाला सांगेन, दर शनिवारी तुम्ही 11 वेळा ही सेवा करू शकतात आणि आपल्या घरामध्ये टाकू शकतात. म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट बाधा ह्या बाहेर जायला मदत होत असते. तर या ज्या सेवा ज्या असतात, या आपण जर आपल्या घरात केला अमावस्येच्या दिवशी, तर नक्कीच आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी असतात, वाईट गोष्टी, वाईट बाधा ज्या असतात, त्या बाहेर निघायला मदत होत असते. आणि अशा कारणाने आपलं घर स्वच्छ केल्याने आपल्या घरात माता लक्ष्मी देखील वास करत असतात. या सेवा निश्चितच, पित्रांच्या सेवा ज्या असतात त्या नक्की करा. तुम्हाला नक्कीच या सेवांचा फरक जाणवेल. एक दिवस धावपळ होत असते, पण नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच बेनिफिट याचा मिळत असतो. तर मग सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.